त्यांच्यामध्ये वेगळं घडवण्याची क्षमता आहे का? ते वेगळा निर्णय घेऊ शकतात का? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. या सगळ्यांचे निर्णय दिल्लीतून घेतले जातात, हे नाही घेऊ शकत. दादा भुसेंचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ज्या खटल्या संदर्भात आम्ही सातत्याने एकमेकाच्या विरुद्ध उभे होतो, तो मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य केलेलं आहे. आता स्वतः अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षात. त्याहून तुम्ही देखील केलंय भास्करकरांना. काय भास्करकरांना तुम्ही त्यांना उत्तर दिलं. ते म्हटले की यांनी मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केलाय. कागद बघू शकता आपण की अद्वै हिरे यांचा खटला होता, त्याच्यामध्ये मी भाष्य केलंय. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. खेद व्यक्त करणं आणि माफी मागणं हे दोन भिन्न शब्द आहेत. बरोबर? खेद व्यक्त केला आणि यापुढे खटला चालवायची जबाबदारी अद्वै हिऱ्यांची आहे, ही भूमिका आहे. यात काय माफी आणि काय कसलं काय कशा करता? माझ्यावरती का हा पहिला खटला का आमच्यावरती? नाही, शेकडो खटले मी लढलोय. पण कुठे थांबायचं आणि काय करायचं आम्हाला माहिती आहे. चंद्रपूर संदर्भात मुंबई महापालिकेचा विषय आहे. असं म्हटलं जातं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या 3 स्वीकृत नगरसेवकांची नावं नक्की केली आणि ती सादर केली गेलेली आहे, अधिकृत घोषणा नाहीये. पण त्यावरून मनसेतून काही प्रतिक्रिया येतात. ते असं म्हणतात की कोत्या एक लक्षात घ्या, तुम्हाला जर तुम्ही मला ओळखत असाल तर तुम्ही एक मान्य केलं पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये कधीही महापालिकेच्या राजकारणामध्ये पडलो नाही. ज्याला या मुंबईत सुखानं राहायचं आहे राजकारणात, त्यानं महापालिकेत जाऊ नये. कोणत्याही सर्वच महानगरपालिकात काय चालते तुम्हाला माहिती आहे. पण आम्ही त्या तलावाच्या बाहेर असतो. महापालिकेचं राजकारण वेगळं, आम्ही वेगळं काम करतो. त्याच्यामुळे स्वतः पक्ष नेतृत्व त्या संदर्भात निर्णय घेण्यास समर्थ आहे. तुमची युती होत होती मनसे आणि शिवसेनेची, आजही आहे. त्या स्वीकृत नगरसेवक या पदाच्या मुद्द्यावरती तुमचं काही चर्चा झाली होती का? काही ठरवलं? हे पक्षाचं धोरण नाही, अजिबात नाही. मी वारंवार सांगितले की तशा प्रकारच्या सूचना या त्या नगरसेवकांना दिल्या होत्या. जर त्यांनी त्या शिस्तीचं उल्लंघन केलं असेल तर आता हळूहळू आम्ही सगळ्या कामातून मोकळे झालो. आम्ही पक्षप्रमुखांशी चर्चा करू या विषयावर. रावसाहेब, चंद्रपूरमध्ये तुम्ही म्हणता की 2 काँग्रेसमध्येच गट होते, त्यामुळे ते पद मिळू शकलं नाही त्यांना. पण हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळे काँग्रेसचा महापौर. नाही, अजिबात नाही, अजिबात. बघा, चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये 4 दिवसापूर्वी दोन्ही गटांना दिल्लीत का बोलवलं होतं? चंद्रपूरच्या तुम्हाला माहिती आहे. एक विजयराव वडेट्टीवार आमचे मित्र, दुसरा खासदार ताई आहेत धानोरकर, त्यांना दिल्लीत बोलवून समज का देण्यात आली हे आपणही छापलं, आपणही दाखवलं आहे. त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपद हे काँग्रेसच्या हातून गेलं. संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडता येणार नाही. चला, थैंक यू. उसकी मेरी राय है कि उस आईने में हमारे सुप्रीम कोर्ट ने भी देखना चाहिए अपने आप को. भारत के सुप्रीम कोर्ट ने भी वो जो आईना है, वो आईने के सामने भारत के सुप्रीम कोर्ट ने भी खड़ा रहकर देखना चाहिए कि हमारा चित्र उसमें कैसा दिखता है. वहाँ की सुप्रीम कोर्ट उनके प्रेसिडेंट को आईना दिखाता है, उनका निर्णय रद्द करता है, और हमारे यहाँ का सुप्रीम कोर्ट प्रधानमंत्री गृहमंत्री के दबाव में आकर निर्णय लेते हैं. यहाँ का चुनाव आयोग दबाव में आकर निर्णय लेता है, हाई कोर्ट दबाव में आकर निर्णय लेता है. तो प्रेसिडेंट ट्रम्प से सिर्फ दोस्ती मत करो, वहाँ का सुप्रीम कोर्ट का भी जो काम का जो तरीका है उनसे भी कोई प्रेरणा ले लो, इतना मैं कहूँगा. मोदी जी ने उनके प्रेशर में आकर एक ऑयल डील भी था और एक अपने फार्मर डील भी था, वो किया है. इस बारे में क्या बोलते हैं सर? अब रद्द करना चाहिए. अब टैरिफ रद्द हो गया ना सुप्रीम कोर्ट के आदेश से वहाँ के, तो ट्रेड डील भी रद्द